आज आपण निघालेलो आहोत. घरी जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. जर गाडी भेटली तर आपण घरी जाऊ शकतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपला पहिले दरवाजा लावत आहोत. 9 वाजायला आलेले आहेत. एकदम कट टू कट चालतो आम्ही सध्या. तर आलेले आहेत आमचे. जरा दरवाजा एकदम टाकाटाक पॅक करा. अहो मला वाटलं पाऊस आहे जोरात. अहो चपलीवरती आलात डायरेक्ट. चपलीवरती आलात. काल ते सुजले भिजले. आम्ही बोललो का आम्ही येडे. कपडे बदल. सकाळ सकाळी सकाळ सकाळी बसवाला आलाय. बसवाला आलाय आयला. सर रोड लय डेंजर झालं. अहो तिकडनं रोड खाल्लाय वाटतं तुमच्या साईडने. हो ना. मग तुम्हाला इकडनं जाईल नव्हतं काय. तर आम्ही आमची गाडी आणायला चाललेलो. ते पण तब्बल 4 व्हीलरमध्ये. कारण की पाऊस एकदम रिमझिम रिमझिम बारिश वारा तसा पडतोय. हळूहळू हळूहळू रिमझिम रिमझिम. पण आता आमच्याकडे आहे गाडी यांची. तर आम्ही जाऊन घेऊन येतो बोललो. आम्ही रेनकोट घातलेला आहे. आता बघूया पेमेंट किती होतो गाडीचा. आणि आम्ही उलटे सुलटे गाडी चालवण्यात एक्सपर्ट आहोत. तर तुम्ही जरा विचार करा यांच्या गाडीत बसताना 10 वेळा. बघा उलटी गाडी सुलटी गाडी इकडनं बघायची असेल. सुलटी गाडी इकडनं बघा. तर पाऊस आहे. तर आमची गाडी अशा प्रकारे झालेली आहे. 4,843 प्लस 2,500 म्हणजे 7,500 खर्च झालेला. पुढं आला बघूया का कशी झाली आणि कशी. तर जरा कंडिशन बघूया गाडीची. चकाचक धुवून तर दिले आणि त्यांनी तो सगळं क्लिअर केलेलं आहे. मेन होतं ते क्लिअर झालेलं आहे. गॅप क्लिअर झालेले आहे. आम्हाला लई जास्तच बरं वाटलं ते बघून. टायर मागचं एकदम नवीन कोरा चकाचक लावलेला आहे. तर आता निघायची बारी घेऊया आणि मामाच्या गावाला जाऊया. म्हणजे मला प्लॅस्टिकची गरज नाही लागणार. हाय 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 एकदम सॉफ्टी सॉफ्टी. पेट्रोल टाकून घेऊया आपण आता थोडा. कारण की थोडं पेट्रोलशिवाय आपलं जमणार नाही. 260 किलोमीटर चालले गाडी आपली. आणि 2 काडे गेल्यात. बघा 2च काडे गेल्यात. आता किती पेट्रोल बसतं बघा. दाखवतो तुम्हाला 2 काड्यांमध्ये किती पेट्रोल बसतं. नाही का तेवढाच आहे. 112. बघूया किती बसतोय किती बसत. का झाले बघा. यावेळी पण 39चा ॲव्हरेज बसला. गुड थिंक नॉट बॅड ॲट ऑल. पेट बकरिया हे बकडम बकरम बकरम चिचाक उर्रा. अरे वाकडा आला काय. आईचे गावात ऐकत नाही पोरं मांजरं कुत्रं बित्रं सगळी जायचं. तो कुत्रा आहे बघा त्यातला पण बघताला डेंजर बाबा. नाद नाही करायचा. तर तसं आहे सगळं. तो का कुत्रा आता गेला असता. आईचे गावात आडवत आला. तुमच्यावरती सगळं ठेवून. तर आता आपण निघत आहोत घरी. फर्स्ट आपलं जॅकेट. झालाय ग्रीन. आपण पटापट निघूया. सिग्नल ग्रीन लाल व्हायच्या आधी. लाल झाला तर परत 1.5-2 मिनटं थांबायला लागलं तिथं. तर पटापट 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 निघा. 8, 7, 3, 2 30 सेकंदाला का बनवतं का कळत नाही. बघा काय खाटली हो बाबाई. हो बघा भडकला तो. चौथाला प्रो मॅक्स. तर निघालो अशा प्रकारे निघालाय हो. आणि हे उघडी आहे चैन सांगितलं बघू. त्याला थांबवेल नाही तर
चालू राहील शांतता. गुलाबी शरा 1 2 3 का चालले सगळे. सिग्नल सुटला. हा सिग्नल सुटला म्हणून चाललंय. मला वाटलं चालेल यायला मला जाताच आहे आता गेम झाला असा माझा. आपण 4-4 काकी काय चाललं आहे तर आपण हम इधर से लेफ्ट मार के फिर लेफ्ट से पुल को मतलब जो अंडरग्राउंड रहते हैं ये ब्रिज ऊपर से नीचे छोड़ रहता है तो हमें जब सीधा जाके राइट मारना है तो हम सीधा निकलेंगे उस साइड मतलब छत्रपति शिवाजी महाराज चौक और भूमकर चौक उस साइड हम निकलेंगे. उसके बाद आसानी से हम क्रॉस कर पाएंगे मतलब हिंजवड़ी के लिए उस रोड से जाना पड़ता है. अभी देखो इधर लिखा है क्या है चिंचवड साईडला जाण्यास राईट घ्यावे. गाडी राईट घ्यावे. चिंचवडला जायचं असेल तर राईट घ्यावे असं त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी. तर म्हणा राईटच घेऊया. सरळ जाऊन पुढून जाऊन राईट पुढून जाऊन राईट पुढून जाऊन राईट आलं. रस्ता बघा रस्ता आहे. रस्त्याची अवस्था झाली खस्ता काही करू शकतो तर पस्ता बघा पाण्यात आरामात हे कसं हे जरा एकदम नीट केलं ना तर पुढचं जरा आपल्याला माहिती रोड आहे ते कशी पाडवाले जातात रोड पण नको बाईक अँड दे डोंट वेअर हेलमेट. आई डोंट नो वाई. बहुत जल्दी में दोनों ने हेलमेट ही नहीं पहना. इनका बड़ा ऑन देखो भाई हाय और इन्होंने हेलमेट नहीं पहना तो क्या करें. अभी फाईन भी नहीं मारेंगे. आता आपण काय करू शकतो. आपण काय नाही करू शकत. आपण फक्त बघायचं MH14NA4 गाडीचं नाव आहे डॉमिनर वाटते. पण गाडीवरती हेल्मेट बिलकुल काय नाही एकदम चकाचक आणि हातात कागद तिथे घेऊन चाललेत. ऐकत नाही राव कारण की कसं कळलं ते लाल पिवळे लावलेत नाही होत काय आता म्हणतात बाबा पैसा आहे तर असं आहे सगळं बघा ना. आणि नंतर बजाजची ठीक आहे. हिंजवडी साईडला आपल्याला 7.5 किलोमीटरचं अंतर आहे. तो आपण बघूया आता किती वेळात पार करतो कारण की एवढी ट्रॅफिक असते हिंजवडी साईडला जायला. त्यात आता पुलावरनं जात होत आता तर पुलावरती एवढी ट्रॅफिक नसते पण तिथून जी पुढं ट्रॅफिक चालू होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक असो या भूमकर चौक असो तिथे खूप ट्रॅफिक भेटते. त्या ट्रॅफिकमुळे आपण जरा म्हणजे इथं अर्धा तास जातोच. तर बघूया आता किती वेळ लागतो आणि किती नाही कारण की 5-3 झालेले आहेत आणि आपला दामणी क्रॉस करायचं आहे 6:30 पावणे 7च्या आत. तर बघू होतोय काय. टोटल मला वाटतं 15 मिनटं गेली. 15 मिनटं ट्रॅफिक निघाला पण ट्रॅफिक निघाली अक्षरशः लपडी झाली. बरं झालं निघालं काय माहिती कशामुळे अडकलेली पण सॉर्ट आउट तर झालेलं दिसतंय. पोलीसवाले आले आणि सॉर्ट आउट केलं. लेफ्ट साईड राईट साईड चकाचक आता हळूहळू निघायचं. बघू तिकडनं गेलो असं ना तर राईट मारून परत इकडं लेफ्ट मारून मग इकडनं सरळ असं जायला लागतो. मग आता कसं आपण सरळ जाणार आणि मग टेन्शन नाही राहत आणि येताना तिकडनं येतो असं उडवाळणी असं सरळ जातो. इट्स व्हेरी डिफिकल्ट म्हणजे इकडं जातो असं तिकडं लेफ्ट मारून. पण आता कसं आपण सरळ बरं पडतं. थोडे बचता आहे टाईम बी और कटिंग बिटिंग मला पण बरं पडतं असं चकचूक गाड्या हल्ली चकचूक करत ते पुढच्या 5 ते 10 मिनटामध्ये हिंजवडी सोडू आणि मग मुळशीच्या रोडला लागू आय थिंक सो. तर आता अजून तरी सुकाच आहे मी पूर्णपणे एकदम चकाचक सुका म्हणजे खालती पाणी आहे पण एवढं ठीक आहे म्हणजे सकाळपासून पाऊस नाही पडला इथे असं सीन आहे. मग सुका आहे पण आता आपण मुळशीला जातो आहे म्हणजे मुळशी रोडने आपण गावाला जाणार आहोत. त्याचा माहिती नाही की किती पाऊस आहे आणि किती नाही. तिकडं मम्मी बोलतोय धो पाऊस पडतोय. हाय BMW जस्ट लुक ॲट थोड्या गाड्या लावल्यात तुम्ही बघा ह्या लागल्यात
कशाला माहिती आहे काय? गॅसला गॅस नुसती हवा मारायची असते ना भरभरून. हे बघा गॅसला एवढी मोठी लाईन आहे. आता इथं तुमचा अर्धा ते 1 तास जाईल. त्यात तुम्ही थोडासा पेट्रोल टाकून पोचून जाल तिथं पोचायचं तिथपर्यंत. बरोबर इथे आहे ना 1.5 तास 1.5 ते पावणे 2 तास आरामात जातो जर तेवढी लाईन आहे. राईट नाव आय मीन हिंजवडी. आय एम क्रॉसिंग द हिंजवडी. आय थिंक इट्स फेज 1 and right now it's 5:39 and I need to complete it at my I need to reach my destination at 7:30. I think so 7:30 or 8 because if its light is getting off or sun is going down, then it's very difficult to travel in Tamini Ghat because it's there is no any light facilities and anything. And I don't have any lights, means fog lights or anything. They can see my नदी आजच्या गावात भिजवत्या. नदी रे नदी पडते. हा रेतीन येते का काय कळे नाही का पाणी भरले का साफ करते का धुतोय काय कळत नाही. आपल्या आता निघाला ना साफ तिची आता डोक्यात फुटत जाईल आणि पाणी पडलं तो वेगळा चिखलवाला अब हा आता चढणार नाही. अशा प्रकारे आपला सुसू ब्रेक झालेला आहे आणि लगेच निघायची तयारी करूयात कारण की सुसू ब्रेकला आपल्याला जास्त टाईम नाही लागत. पटापट निघूयात. दादा आला बघ. सॉरी दादा. हे डॉगेज भैया हाय अरे गावात डॉगेज भैया लुकिंग क्यूट. ऐकत ना अरे लोक आहेत ना. पैसा डॉगेज भैया आमच्याकडे एवढा कधी पैसा येईल की डॉग मी अफोर्ड करू एवढा बळगातला तो पण. आम्ही त्यासाठी गाडीमध्ये काहीतरी चार्जेस मस्त काहीतरी लावू टाकाटाक एकदम. हे चल ह्यानी जर फोटो टाकला तर लफडा झाला. आत टाकलो. दादा गाडी काढत आहेत आणि आम्हाला थोडासा त्यांना गॅप मिळेल निघायचं आणि आम्ही अशी गॅप काढलेली आहे. अशा प्रकारे गॅप नाही दादानीच मोठी फट बनवली. त्या फटीतनं आपण निघालेलो आहोत आणि फटीतनं आपण क्रॉस केलेला आणि ट्रॅफिक बघा त्या गोष्टीमुळे किती लागलेले आहे. अरे दादा कुठं घुसतो? लय मोठं. अरे बाप रे. ट्रॅफिक बोलते ला 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 ला. खूप सारे लोक सामान्य काढण्याचा रिटर्न आले ना. हे कधी सामान्यवाले बघा एवढी कधी तुमच्या आजच्या गावात एवढी ट्रॅफिक कधी दिसतं काय पावसाळ्यात? हा ही एवढी ट्रॅफिक कधी नसतं का? बघा भाई सपोज कुठं चढलं काय? बाय नाही रिस्क डोंट टेक रिस्क. एन्जॉय बट डोंट टेक एनी रिस्क बिकॉज युअर लाइफ इज मोर इम्पोर्टेंट दॅन एनीथिंग. ये भाई मंत्र याद रखो. हम तो छोड़ देते हैं भाई बीच में ही ना. इतना टेंशन है इतना जाके ऊपर फोटो निकालना मतलब भाई ना हमसे ना हो पाएगा. मैं तो सीधा ऐसा हात जोडता बडा वाला हात वो भी नीचे से. कशाला म्हणजे कसं होतं माहिती आहे काय? आपण त्याची काढला ना मी पण काढतो यार. त्याच्यामध्ये तेवढे गट्स आहेत पण जर तुम्ही विचार करा तुमच्याकडे हार्नेस नसतो या आपल्याकडे काही सेफ्टी नॉर्म्स नसतात. आपण आता काय ड्राईव्ह वरती चढणार आहोत तर सगळ्या गोष्टी पाहिजेत त्या नसतात तर मग खूप प्रॉब्लेम होऊन जातो. आणि जर तुम्ही पडलात ना तर सगळीकडे खाली दगडच आहेत. म्हणजे 50-50 असतं ते सगळं गेम. तुम्ही एक फोटोसाठी जाता पण तुमची अख्खी लाईफ जाते. भावानं धुका बघा आईच्या गावात रे महाराजा भावाने दिसतोय की नाही तुम्हाला? बघा
पावसाळ्यातला दुसरा धुका पण एवढा भारी आहे ना, काही दिसत नाही समोरचा, काहीच नाही. जर अच्छा गावात मला दिसत नाही आता, जर इथं समोर कोण आला ना ते हजार्ड लाईट लावते, कोण आला ना कापाची काप. लाईट बघा लाईट, यू कॅन जस्ट सी, वी कांट सी एनिथिंग एनिथिंग. ए गाई 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 पहिलं रेस 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 रेस, धावा 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 धावा. कुठं चालले हो, इकडं चाललो का, धावा धावा. देवस्थान आलं पण आम्हाला काहीच दिसत नाही समोर गाडी, तरी पण आम्ही 50 तास आले होते. काय बोलायचं तेव्हा दोन डॉट जाबा 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 येणार आहे. काय पैसा देऊन बांधला असेल ना, एवढा पैसा देऊन लागला असता बघा. आता एवढा पैसा देऊन मारलाय पण काय नाही फायदा, नुसतं पैसा खाल्लो कारण की लगेच तुटला. पहिला नाही पाऊस पडला तुटला, असं थोडी असतं बाई. पैसे देतो थोडा टिकलं तर पाहिजे झाडं, ते झाडं लागतात आणताना. काय सांगू तुम्हाला, हो झाडं बघा माझ्याकडं. गाड्या कसं आयुष्य गावात काय झालं लफडं, कोण आहे काय. हा निघाले. ओके ऑल गुड निघालेत. हा इला घुसला असं वाटतं डायरेक्ट. आरामात चालवा गाड्या, कोण नाही गाडीत. Stay safe, bro. No one wants any damages and no one wants any issues because we don't know what happened. बघा आता तुम्ही बघा, काहीतरी झाला असेल म्हणजे कोण गाडीचा ब्रेक नसेल लागला. कारण की ह्या जर परिस्थितीमध्ये जर आपण गाडी पास चालवली ना, मग आपल्यासारखा मूर्ख माणूस कोणच नाही. कारण हां बघा आपला धबधबा आले साईडला चालू झाला जरा. कसं आहे लोक धबधब्याला बघायला येतात, आम्ही आमच्या गावाला चाललो मस्त वाटतं नाही का. खणखणीत काय बघायचं, बघतो दररोज जाता येता. गाय हां थोड्या वेळासाठी आपल्याला वाईट वाटतं पण पुढे चालत राहायचं. कारण की धबधबा आला आणि तो पण एवढा जोरात पडतोय धबधबा, बनवला पण कधी कधी म्हणजे तिथे आणि फोटो काढा किंवा आपण आलेलो आहोत सामानिका बॉटमला. आणि गाड्या बघा मस्त, तुम्ही लायटिंग पण बघू शकता किती आहे. मस्त लायटिंग एकदम जास्तची लायटिंग पाहिजे ना. आता आपण घरी पोहोचूयात 15-20 मिनिटात. उद्या आता आपण आहोत पोस्कोच्या रोडला. पाणी